नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी संदर्भात एक अपडेट अशी आहे की डेट परत मुदतवाढ म्हणजे वाढवून दिलेली आहे. 3 फेब्रुवारी म्हणजे आजच्या डेटला परत एकदा शाळेला नोंदणी करणं आणि पडताळणी करण्याची डेट वाढवून दिलेली आहे. दुसरा मुद्दा आहे की आता फॉर्म कधी सुटणार, तर ही मुदतवाढ जेव्हा रोखेल थांबली जाईल त्यानंतर फॉर्म सुटतील. आता एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो इथे की लॉटरी पद्धतीने निवड कशी केली जाते, ही सिस्टीम नेमकी काय, याचं परिपत्रक काय सांगतं आपण थोडक्यात बघूया. शासनाचं परिपत्रक आहे. आणि दुसरा मुद्दा, पालकांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तो आपण बघूया हा नियम काय सांगतो. पण तत्पूर्वी या संदर्भातली आरटीची बॅच आपण चालू केलेली आहे. फक्त 49 रुपयामध्ये पालकांना ह्या बॅचमध्ये गायडन्स केलं जातं. आपल्याला हवी असल्यास आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हवी ती बॅच परचेस करू शकता आणि आपल्या इग्नाइट पाठशालाच्या ॲपवर आणि यूट्यूबवर सुद्धा ह्या सगळ्या एक्झामची माहिती आपण देत असतो आणि मार्गदर्शनच्या बॅचेस पण घेत असतो. तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही लगेच हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. आता बघूया आपण महत्त्वाचा मुद्दा, लॉटरी लॉजी संदर्भातलं एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं हे आलेलं परिपत्रक आहे. हे परिपत्रक आपण थोडक्यात बघूया. ह्या परिपत्रकात लॉटरी लॉजिक काय सांगितलंय. आता हे लॉटरी लॉजिक एकदाच काढलेलं परिपत्रक आहे 2014-15च्या दरम्यान. तेव्हापासून हे कंटिन्यू इथे वापरण्यात येतं. हीच पद्धत इथून पुढे या लॉटरी लॉजिकमध्ये वापरली जाते. बघूया आता. स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट डिपार्टमेंटकडनं हे काढलेले महाराष्ट्र शासनाचं आहे. आता हा नियम तुम्हाला मी सगळा सांगत नाही, पण एक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो बघा. महत्त्वाचे मुद्दे. आरटी महाराष्ट्र ऑनलाईन ॲडमिशन हे 14-15 जरी दिलं असेल तर तुम्ही 26-27 साठी हे ॲप्लिकेबल आहे, हे वापरू शकता. लॉटरी लॉजिक फॉर स्कूल अलोकेशन प्रोव्हिजनल. आता यात त्यांनी काय सांगितलंय हे मुद्दे मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवत नाही, तुम्ही बघू शकता. पण यातला मधला महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, तो मुद्दा कोणता आहे? हा 4 नंबरचा मुद्दा बघा. 4 नंबरचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. काय प्रायोरिटी त्यांनी दिलेली आहे 4 नंबर आणि 3 नंबरचा पण काय, फॉर द अलॉटमेंट प्रायोरिटी शुड बी गिवन टू द कॅन्डिडेट रिसिडिंग विदिन द रेंज ऑफ 1 किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये स्कूल आणि घराचं अंतर 1 किलोमीटरच्या दरम्यान असेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स पहिला दिला जातो. फ्रॉम द स्कूल अँड देन फॉर द कॅन्डिडेट रिसाइडिंग विदिन द रेंज ऑफ 2 to 3 किलोमीटर रेडियस. म्हणजे 2 ते 3. म्हणजे पहिला प्रेफरन्स 1 किलोमीटरला आहे, नंतरचा प्रेफरन्स 2 ते 3. पण लॉटरी लावत असताना सुद्धा हा विचार केला जातो. डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरले, सगळं मिक्स आहे, 1 किलोमीटरचा, 2 किलोमीटरचा, 3 किलोमीटरचा, सगळ्यांची लॉटरी पद्धतीने लॉटरी लावली जात नाही. पहिले विचार हा 1 किलोमीटर वाल्याचाच केला जातो. हे पण त्यांनी यामध्ये मेन्शन केलं आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ स्कूल अलॉटमेंट द कॅन्डिडेट रिसाइडिंग विदिन द रेडियस ऑफ 1 किलोमीटर, त्याच्यानंतर मग काय 2 ते 3 किलोमीटरच्या दरम्यान असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. स्पष्ट त्यांनी इथे मेन्शन केलंय. हे त्यांची नोटीस आहे बघा, नोटीस आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढे लॉटरी प्रोसेस जी आहे ना, ही प्रोसेस त्यांनी यात सांगितलंय. मग त्यांनी एक्झाम्पल घेतलं, एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये फॉर एक्झाम्पल एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये जर जागा 20 आहे आणि 20 पेक्षा जर जास्त जर इथे फॉर्म आले असेल तर तिथे लॉटरी लॉजिक लावलं जातं. पण 20 पेक्षा कमी जर फॉर एक्झाम्पल 19च फॉर्म आले, कमी आले किंवा 20च आले किंवा 20 पेक्षा कमी जर आले तर इथे लॉटरी लावली जात नाही. डायरेक्ट जेवढे फॉर्म आलेले आहेत त्यांना डायरेक्टली इथे ऍडमिशन दिलं जातं. लक्षात घ्या. जास्त आले असेल तर त्यांनी एक्झाम्पल इथे घेऊन ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता ही लॉटरी लावत असताना आपण जसं एखादा व्यक्ती येतो, एक बाउल असतं, बाउलमध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातात, जेवढे फॉर्म आलेत ना त्यांचे नावं टाकले जातात, त्यातनं एक एक काढायचं असतं. अगदी तशीच इथे लॉटरी लागते. ती घेऊन नंतर परत सॉफ्टवेअरचा पण वापर केला जातो. सॉफ्टवेअरमध्ये बघा त्यांनी इथे सॉफ्टवेअरचं सांगितलं, मेन्शन केलं बघा, इथे सॉफ्टवेअरचं मेन्शन केलेलं आहे. हे सगळे म्हणजे एका पर्सननी एका बाउलमधने असे 3 बाउल असतात, त्यातनं नंबर काढायचे, त्याला सांगितलेलं आहे. तेवढ्या चिठ्ठ्या काढायच्या. त्या चिठ्ठ्या काढल्यानंतर परत एकदा त्या तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये टाकायच्या असतात आणि त्याच्यातनं मग फायनल सिलेक्शन असतं. बघा ही प्रोसेस आहे. आता ही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत नाही, पण ही प्रोसेस जी आपण म्हणतो ना ती वापरली जाते. पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय, 1 किलोमीटरच्या अंतर. बघा इथे सुद्धा परत त्यांनी मेन्शन केलेलं आहे की लॉटरी प्रोसेसमध्ये फर्स्ट जो राऊंड असतो ऑफ अलोकेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर द रिसाइडिंग विदिन द रेंज ऑफ 1 किलोमीटर रेडियस फ्रॉम द स्कूल अप्लाइड. मग स्कूल बसून तुम्ही 1 किलोमीटरच्या आत असेल त्यांचा पहिला विचार केला तो. हे त्यांनी बघा मेन्शन केलं, यामध्ये सगळे मुद्दे त्यांनी मेन्शन केलेले आहे. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 किलोमीटरच्या दरम्यानचा विचार केला जातो. हे सगळे मुद्दे त्यांनी सांगितलेलं आहे. सो अशा पद्धतीने ही लॉटरी लावली जाते. हे तुम्ही डिटेलमध्ये पण वाचू शकता, स्क्रीनशॉट काढा, बघून घ्या एकदा तुम्ही. हे सगळे मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलेले मुद्दे यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. सो परत सांगतो मी, अजूनही वेळ तुमच्याकडे आहे.
फॉर्म सुटण्याच्या डेटच्या अगोदर तुम्ही 1 किलोमीटरच्या आत असण्यासंदर्भातला पुरावा जर काही जमा करू शकलात तर तो नक्की करा. काय पुरावा असा याबद्दल पाठीमागे पण व्हिडिओ घेतलेले आहे, ते पण बघा. आपल्या बॅचमध्ये पण पहिला व्हिडिओ मी तोच घेतलेला आहे. तुम्ही जर बॅचमध्ये नसाल तर लगेच ही बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये सगळी माहिती पण मी दिलेली आहे. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता आणि इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती सगळे कोर्सेस तुम्ही ह्या ॲपद्वारे नक्कीच परचेस करू शकता. अजून पुढची अपडेट मी तुम्हाला देत राहील. ह्या अपडेट घेण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.